नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आली गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मिरज जवळ भीषण अपघाताची घटना घडली असून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने जत तालुक्यातील कोसारी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी महेश मामाणे यांचे दुर्दैवी निधन झाले आहे। या घटनेमुळे संपूर्ण जत तालुक्यासह धावडवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मूळचे धावडवाडी तालुका जत येथील असलेले महेश मामाणे हे सध्या कोसारी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते। आपले काम आटोपून ते आपल्या कारमधून रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून सांगलीकडे निघाले होते। मिरज तालुक्यातील तानंग फाट्याजवळील हॉटेल मधुधर परिसरात सांगोल्याकडून मिरजेच्या दिशेने जाणारा ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता। याच वेळी महेश मामाणे यांच्या कारने अचानक नियंत्रण गमावत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून भीषण धडक दिली। अपघात इतका भीषण होता की कारने रस्त्यावरील लोखंडी संरक्षण कठडे तोडत थेट ट्रकच्या पाठीमागे घुसल्याचे समोर आले आहे। या भीषण धडकेत कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून महेश मामाणे यांचा जागीच मृत्यू झाला। या अपघाताचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून अपघाताची तीव्रता व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे। अपघाताची माहिती मिळताच कवठे महांकाळ महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी अंमलदार तसेच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवली आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू केली। पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत।